आणि थेट जाऊयात इथं स्टुडिओमध्ये नितीन सातपुते आपल्या सोबत आहेत, कारण याच ब्रिजच्या डागडुजीविषयी ज्यांनी शंका उपस्थित केलेली होती, तक्रार केलेली होती, हेच ते सातपुते आहेत. सातपुते, काय नेमकी निरीक्षण होती तुमची, काय नेमकं सांगाल? कारण तक्रार तुम्ही केलेली होती, मात्र त्याच्याकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही का? मुळात ब्रिज आहे कोणाचा? सातपुते, माझा आवाज येतोय? हॅलो, हा परत बोला. हॅलो हॅलो सातपुते, तक्रार तुम्ही दाखल केलेली होती, काय नेमकी तक्रार होती? याच्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2017 30 सप्टेंबर 2017 रोजी एल्पिसन ब्रिजच्या त्या ठिकाणी त्या पुलावरती जो गोंधळ झाला, त्यामध्ये जवळ 30 लोक मारले गेले आणि अनेक जखमी झाले. आणि त्यानंतर स्टॅम्प पॅडिंग झालं. त्यानंतर अंधेरी ब्रिज आहे ते गोखले ब्रिज पडला गेला आणि त्याला बऱ्याच ठिकाणी असे ब्रिज पडले गेले. आणि ह्या ज्या सगळ्या घटना घडल्या, जेव्हा एल्पिसनचा ब्रिज जेव्हा पडला, ते गोंधळ झाला, त्याच्या अगोदर एक आट्याखाली अशी आम्हाला माहिती मिळाली की चर्चगेट ते विरार हा जो संपूर्ण पॅसेज आहे, तर रेल्वेने आम्हाला असा रिप्लाय त्यामध्ये दिला की संपूर्ण ब्रिज हे सेफ आहेत आणि जर असं कुठं त्यांना वाटलं की एखादा ब्रिज धोकादायक आहे, तर तात्काळ ते प्रॉम्प्टली लगेच रिपेअर करतात. आणि तो आटी आमच्या हाती लागला. तो आटी हाती लागल्यानंतर आम्ही या संदर्भाची तक्रार एक क्रिमिनल कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल केली, भोईवाडा पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यांनी सांगितलं ही जी हद्द आहे ती रेल्वेची आहे. मग आम्ही रेल्वे दादर पोलीस स्टेशनला दिली आणि त्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्डिंग करणं चालू आहे. त्यानंतर किती पूल पडले, किती जण बळी गेले आणि अजूनही हे तपासच करतायत, यांना काही पडलेलं नाहीये. त्यामुळे तक्रार आम्ही दाखल केली. क्लिअरली 302चा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही तक्रार दाखल केली होती. ह्याच्यामध्ये रेल्वेचा GM, रेल्वे BMC जे आयुक्त आहेत त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करा. त्यांनी आम्हाला खोटा अहवाल जो दिला की या चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व जे ब्रिज आहेत ते सर्व सेफ आहेत आणि त्यापासून कोणताही धोका नाही, अशा आज खोटा अहवाल तयार करून दिला. त्या संदर्भाची कलम लावून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. आणि मुंबई पोलीस हे सरळ मुंबई पोलीस म्हणा की महाराष्ट्र पोलीस किंवा हे पोलीस खातं जे आहे, जे दादर रेल्वे पोलिसांनी आमची तक्रार जी घेतली, त्यांनी अजूनही काय केलं नाही. त्यांनी हा निग्लिजन्स त्यांनी देखील केला. गुन्हा दाखल न करणं हा देखील एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे त्यांना देखील याच्यामध्ये गुन्हा दाखल करावा. सीएमनी मगाशी स्टेटमेंट केलं की चौकशी करून आम्ही कारवाई करू, असं स्टेटमेंट मागे पण दिलं. एल्पिसनचा जी घटना घडली तेव्हा दिलं, गोखले ब्रिजची घटना घडली की अशा प्रकारे ब्रिज सीएमनी जबाबदार स्टेटमेंट करावं आणि गुन्हा तात्काळ गुन्हा. आता मी इकडे झाल्यानंतर पोलीस स्टेशन जाणार आहे. नक्कीच. सातपुते, आता तुम्ही काय करणार आहात? कारण आता आपण बघितलं 5 जणांचे यात जीव गेलेले आहेत. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. त्यांच्यावरती 302चे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. रेल्वेचे GM, महानगरपालिकेचे कमिशनर हे काय करतात, त्यांचे जे ज्युनियर अधिकारी असतात त्यांना दोषी पकडतात आणि त्यांचे छोट अशी कारवाई होते. मोठी कोणती कारवाई होत नाही. हे मोठे अधिकारी जोपर्यंत यांचे गुन्हा दाखल होऊन यांना जेलमध्ये जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीचा जीव जायचा थांबणार नाही. आणि आता मगाशी महाडेश्वरांनी स्टेटमेंट केलं, ते मगाशी मी ऐकलं, ते म्हणतात की जबाबदारी आमची नाही, जबाबदारी त्यांची नाही. मुंबईचे महापौर कोण? आम्ही मुंबईचे नागरिक. आमची जबाबदारी कोणाची? मुंबईचे सर्वप्रथम जे अधिकारी आहेत किंवा सर्वप्रथम जी व्यक्ती आहेत ते तुम्ही आहात. महापौर महाडेश्वर यांना माझी सक्त हे आहे की तुम्ही अशी जबाबदारी झटकू नका आणि आम्ही सगळे तुमची जनता आहोत. त्यामुळे असं तुम्ही बेजबाबदार स्टेटमेंट करू नये आणि असा गुन्हा दाखल ज्या घटना घडतात त्याला तुमचे वक्तव्य देखील जबाबदार आहे. मागच्या वेळेस देखील जेव्हा गोखले ब्रिज झाला, चर्नीरोडच्या इकडचा तो ब्रिज पडला, एल्पिसनच्या इकडे जो गोंधळ झाला, या सर्व वेळेस तुम्ही BMCचे अधिकारी किंवा महापौर म्हणून तुम्ही जबाबदार स्टेटमेंट करायला पाहिजे. तुम्ही स्टेटमेंट करत नाही. तुम्ही म्हणता यांची जबाबदारी त्यांची जबाबदारी. माझी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे, त्यामध्ये जेव्हा तुमचे अधिकारी तुमच्या वकिली कोर्टात येतात तेव्हा सांगतात ही जबाबदारी आमची नाही. त्यावेळेस माननीय कोर्टाने तुम्हाला खडसावलं होतं, ही जबाबदारी तुमची एकमेकांवर ढकलू नका, ही जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे ही जबाबदारी सर्वांनी मिळून पेलली पाहिजे. लोकांचे जीव वाचले गेले पाहिजे, लोकांचे प्राण वाचले पाहिजे. उद्या तुमचे हे जे अधिकारी आहेत, मुंबईचे आयुक्त किंवा पोलीस आयुक्त म्हणा किंवा मुंबईचे जे रेल्वेचे GM, यांच्या घरातला यांच्या रक्तसंबंधामधला एखादा व्यक्ती जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत यांना जाग येणार नाही. नक्कीच. सातपुते, मात्र यात आपण बघितलं की मगाशी विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी बोललो, ते म्हणाले रेल्वेचा ब्रिज, रेल्वेच्या PROशी बोललो तर ते PRO म्हणतात की हा ब्रिज BMCचा आहे. असं असताना हा ब्लेम गेम जो सुरू आहे आणि त्याचबरोबर अनेक नेता पोचून आता राजकारणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. सामान्य माणसांचा विचार होतो काय? माझा एक प्रश्न आहे, हा ब्रिज रेल्वेचा आहे, हा ब्रिज BMCचा आहे, आम्ही माणसं कोणाची आहोत? ही जनता तिकडे चालते, ती रेल्वेत जाते, तीच ब्रिजवर जाते, ती रस्त्यावर चालते. ही माणसं जनता कोणाची आहे? जनता कोणाची? तुम्ही म्हणा की जनता आमची नाहीये, मग आम्ही बघू काय करायचं पुढचं. जी,
जनता आम्ही नागरिक, या भारताचे नागरिक, देशाचे नागरिक जेव्हा तुमच्या सोयी सुविधा वापरतो आणि तुम्ही ह्या तुमच्या गैरसोयी किंवा तुम्ही हे कुचकामी ठरलेले आहात, तुमचे खोटे रिपोर्ट तुम्ही दाखल करता, तुम्ही फसवेगिरी करता, लोकांना फसवता, असे ब्रिज पडतात, आमचे जीव जातात. तुमच्या घरातला एक दिवशी त्या ब्रिजच्या खाली येऊन जीव जाईल तेव्हा तुम्हाला अक्कल येईल, तेव्हा तुम्हाला खरी करून जागेल, तेव्हा त्या लोकांच्या वेदना, त्या 30 लोकांच्या वेदना, जेव्हा एलिफेशन ब्रिजमध्ये 30 माणसं मेली, आताही आज 5-6 माणसं मेली, यांच्या वेदना तुम्हाला समजण्यासाठी तुमच्या घरातला कोणतरी त्या ब्रिज खाली गेला किंवा असा काय अपघातात गेला तरच तुम्हाला कळेल. त्याशिवाय तुम्हाला याची ते वेदना काय असं याची कल्पना तुम्हाला नाहीये. नक्कीच सातपुते, मात्र तुम्ही म्हणालात की आरटीआय मध्ये तुम्हाला जी माहिती आलेली होती, मात्र इथे विनोद तावडे मगाशी जेव्हा त्यांनी त्या घटनास्थळाला भेट दिली ते म्हणतायत की हा ब्रिज ओके होता, 100% ओके होता, काही प्रॉब्लेम नव्हता. याचं आश्चर्य नाही वाटत? एकदा ऐकूया ना काय म्हणतात विनोद तावडे. सकाळी 7:20च्या दरम्यान हा पुलाचा एक भाग कोसळला. त्यातली जे सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब कोसळल्यामुळे त्यावर जे पादचारी होते ते स्वाभाविकपणे खाली कोसळले. 5 मिनिटात पोलीस यंत्रणा पोहोचली. पुढच्या 7-8 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेड पोहोचली आणि रेस्क्यू ऑपरेशन लगेच सुरू झालं. मला माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर मी माझ्या विधानसभेमध्ये जाताना परत येऊन या ठिकाणी माननीय पोलीस जॉइंट कमिशनर देवेन भारतीजी, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि DRM शर्माजी या तिघांशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा ब्रिज 100% धोकादायक नव्हता असा प्राथमिक अहवाल आहे. काही मायनर दुरुस्त्या सुचवल्या होत्या महापालिकेने, त्या सुरू व्हायच्या होत्या. त्या मायनर दुरुस्त्या होईपर्यंत पूल बंद ठेवायला पाहिजे होता का नव्हता, हा जो पूल बांधला तो कोणी बांधला, कोणाकडे मेंटेनन्सला होता, याची सगळी माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे मुंबई महापालिका आणि रेल्वे मिळून या सगळ्याची चौकशी करेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.